नमस्कार मंडळी, आभार आहे. आजच्या ब्लॉग 2 मध्ये तुम्ही म्हणशाल तर हे झेंडू का उपटतात ते, तर चला बघू पूर्ण ब्लॉग. बघा शेतकऱ्याच्या वाघांनो, जायचं होतं झेंडू उपटायला, पण असं वाटलं की झेंडू उपटावा नव्हता वाटत, पण उपटावा लागला. कारण की मग घातले पण मी शेतकरी टाईपचे कपडे आणि फायनली ढळलो कामाला राहायच्या वेळेस आपल्याला सागर आणि संदीप त्यांच्या गाडीवर जायचं होतं. पुढून आलं ट्रॅक्टर. मग काय ट्रॅक्टर चाललं लढा घेऊन ऊस भरायला, पण आपल्याला जायचं होतं झेंडू फेकायला. तर बघा झेंडू असे उपटावं नव्हते वाटत, पण काय मजबूर म्हणून उपटावं लागले शेतकऱ्याला, आणि शेतकऱ्याची भरपाई झालीच पाहिजे सरकारकडून. बघा आता बापू काय म्हणताय झेंडूवर. आता काय फडणवीस साहेब, पाहून घ्या हे फुलं काय लावा. आम्ही उपटून फेकायला लागले. 10 रुपये मार्केट मध्ये चाललंय. इथून मार्केट आहे 15-16 किलोमीटर. का हातात केळीन का? शेतकऱ्याच्या वागणं तुम्ही ऐकलंच असेल, तर काय म्हणलंय बापूंनी हे ऐकून तर मी आश्चर्य झालो. कारण की असं नको व्हायला होतं. कारण की खूप झेंडू आम्ही उपटून डायरेक्ट बाहेर फेकून दिले, फेकावं नव्हते वाटत. पण आता हातपाय घेतपाय घरी चाललो.